तर मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर 15 दिवसातच ठाकरे हे आता सरकारमध्ये दिसतील। आमदार रवी राणा यांनी हा मोठा दावा केलाय। तर ठाकरेंना महाविकास आघाडीत राहायचंच नाहीये असं संजय शिरसाठांनी म्हटलंय। ठाकरेंना सोबत घ्यायचं की नाही हा निर्णय मोदी, शहा आणि शिंदेंचा असेल। शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांची ही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया। सांगतो की मला माहित आहे की उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने मोदीजींवर बोलले, संजय राऊत बोलले आणि मला दाव्याने सांगतो देशाचे पंतप्रधान मोदीजी विराजमान झाल्यानंतर 15 दिवसात उद्धव ठाकरे त्या खिडकीतून मोदीजींच्या सरकारमध्ये दिसेल, मोदीजींसोबत दिसेल। कारण की येणारा काळच हा देशाचे पंतप्रधान मोदीजींचा आहे। देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी देशाचे पंतप्रधान मोदीजी जरुरी आहे हे उद्धव ठाकरेंना माहित आहे। या जरतरच्या भूमिका आहेत, त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील। त्यांनी यावं का नाही यावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यांना घ्यावं का नाही घ्यावं हे उद्धव साहेब ठरवणारे नाहीत, तर ते ठरवणारे आहेत अमित शहा आहेत, मोदी आहेत आणि इकडे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आहेत। पडद्यामागे काही हालचाली या संदर्भात सुरू आहेत का? हो, पडद्यामागे हालचाली नाही, आता पडदा बाजूला गेलेला आहे। हालचाली डायरेक्ट व्हायला लागलेल्या आहेत, प्रत्येक कॉमन माणसाला सुद्धा कळतात। यांचे प्रयत्न सर्व पद्धतीने चालू आहेत। आता यांना त्या आघाडीमध्ये राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि म्हणून ते उद्या आले तर एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये। या जरतरच्या भूमिका आहेत, त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील। त्यांनी यावं का नाही यावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यांना घ्यावं का नाही घ्यावं हे उद्धव साहेब ठरवणारे नाहीत, तर ते ठरवणारे आहेत अमित शहा आहेत, मोदी आहेत आणि इकडे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आहेत।